अधिक जागा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून येईल. आणि असं की ताईन इतका मी फिरलो नसेल कदाचित. ताईंचं ज्ञान मोठं आहे, ताईंचा अनुभव खूप मोठा आहे, ताई फिरल्यात खूप मोठ्या, त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही शंकाच नाही आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काही थोडंफार राजकारणामधलं एक विद्यार्थी म्हणून जे मला जाणवतं त्याच्यावरती विश्वास त्या विद्यार्थी या भूमिकेत मी सांगतो ताई, मी लहान आहे खूप, पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जी पल्स जी नाडी आत्ता आहे ती भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूने आहे. ह्याच्याबद्दल आपण 23 तारखेला आपण लाडू आपण नक्की मी तुम्हाला देईन, याबद्दल शंका खात्री बाळगा. ठीक आहे सुषमाताई, याच्यामधलं एक वाक्य मला खास अधोरेखित त्यांनी जे केलं ते त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की आकडेवारी आणि महायुतीच्या बाजूने कौल तर आहेच, पण ते असं म्हणाले की सर्वात जास्त जागा भाजप आणि सगळ्यात कमी जागा उद्धव ठाकरेंना दाखवल्या. सुषमाताई, सगळ्यात कमी जागा मला वाटते अजितदादांना दाखवलेल्या आहेत. ते त्यांनी काळजीने बघितलं नाही. कदाचित त्यांच्या महायुतीचा पार्टनर म्हणून जरी त्यांची इच्छा मनातनं त्यांना खूप उकळ्या म्हणजे असा आनंद होत असला अरे अजितदादा तरी ते चेहऱ्यावर दाखवणार नाहीत. पण एकूण आकडेवारी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये अजितदादांच्या जागा सगळ्यात कमी दिसत आहेत. हा एक भाग आहे. दुसरं असं की या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे जसं आपण योगी आदित्यंचा उल्लेख केलात तर मला असं वाटतं की महायुतीला शेवटपर्यंत निवडणुकीचा सूर सापडलेला नव्हता. आधी लाडकी बहीणवर बोलणारी महायुती नंतर कटेंगे वटेंगेवर आली, कारण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की लाडकी बहीण काही फार पर्क्युलेट होत नाहीये तेव्हा त्यांना कटेंगे वटेंगे करावं लागलं. पण मी आपल्याला खात्रीने, मी काही ज्ञानी वगैरे अभ्यासू म्हणून सांगत नाहीये, मी मराठवाड्यातली आहे, कोरडवाहू शेतकऱ्याची पोरगी आहे म्हणून सांगतेय की या निवडणुकीमध्ये काहीही निर्णय असो पण सगळ्यात निर्णायक जर घटक कोण असेल तर तो विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी असेल. आणि या शेतकऱ्यांचा जो निर्णय आहे तो जास्त मोठा असेल. खांडेकर सर जसं म्हणाले की जातीचा विचार करायचा की शेतीचा विचार करायचा, तर जातीसाठी माती खाणारी की मातीसाठी जातीला बाजूला करणारी ती वृत्ती नेमकी कोणती महाराष्ट्रात बळावलेली आहे ते या 23 तारखेच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र येणार आहे. परंतु जे भावनिकतेचं राजकारण आपण म्हणताय तर मला असं वाटतं की ही भावनिकता बदलापूरचा विषय असेल, महिला असुरक्षा असेल किंवा महापुरुषांचा अवमान असेल, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं असेल, हे सगळे मुद्दे फार व्हायब्रंट होते. मी कोकणामध्ये जेव्हा गेले होते तेव्हा कोकणामध्ये अत्यंत साध्यातली साधी माणसं म्हणजे वैभव नाईकांच्या मतदारसंघामध्ये तर वातावरण होतच सोडा, परंतु इकडे जिकडे संदेश पारकर उभे राहिलेले आहे, साध्यातला साधा माणूस म्हणत होता गो किती दिवस करायचा गो त्या राणेला मतदान, आता एकदा आमचा संदेश होऊन जाऊ दो. तर तो सामान्य माणसांचा जो म्हणणं आहे की नाही संदेश पारकरांना मिळायला हवं. किंवा देवेंद्र फडणवीसांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि ज्या ऑडिओ क्लिपमुळे विशाल परबांना बोलताना ते सांगतात की दीपक केसरकरला पडू देत, पडला तरी काही नाही, आपण ते सगळं सावरून नेऊया. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कालचं विनोद तावडेंचं पैसे वाटप करण्याचं जे प्रकरण आहे ही गोष्ट मॅटर करते. माझ्याकडे एका लेडी IAS ऑफिसर त्या असं म्हणतात की ताई तुम्ही सुद्धा चुकताय, कारण जेव्हा भाजपा असं म्हणते की 1500 रुपये महिना देऊ तेव्हा आम्हाला त्यांचा राग येतो, कारण टॅक्सपेअर लोकांच्या पैशांची उधळण होतीये. पण तुम्ही तरी काय वेगळं करताय, ते 1500 म्हटल्यावर तुम्ही 3000 म्हणता, म्हणजे आम्ही दोघांपैकी कोणाची बाजू घ्यायची. कारण अशा पद्धतीने लोकांना पैसे उधळण्यापेक्षा मासे पकडून देण्यापेक्षा मासे पकडण्याचं स्किल शिकवणं हे जास्त महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मला वाटतं या सगळ्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत आणि या सगळ्या प्रतिक्रियांचा आपण म्हणजे पत्रकार आणि अभ्यासक म्हणून सुद्धा आणि सामान्य नागरिक म्हणून सुद्धा विचार करायला हवा. ठीक आहे, पुढे तानपाठक सर आणि आपल्या सरिता मॅडम राजू सर यांच्याकडे जायचंच आहे, पण केशव उपाध्यायनं काहीतरी बोलायचं, मी फक्त त्याच्यामध्ये ऍड करतो. बटेंगे तो कटेंगेवर तुम्ही बोलणार आहात, यांनाही उत्तर देणार आहात, पण बटेंगे तो कटेंगेवरून तुमच्यामध्येच बटवारा झालेला बघायला मिळाला. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली, अजित पवार स्वतः डायरेक्ट त्यांनी लगेच डिनाय केलं की हे आमचं नाहीये. नंतर अशोक चव्हाण असं म्हणाले की हे स्लोगनच आमचं नाहीये, हे बाहेरनं आलेलं आहे. मला असं वाटतं की त्याचं उत्तर माननीय देवेंद्रनी दिलंय. आणि खरं म्हणजे बटेंगे कटेंगेचा सगळ्यात जास्त अर्थ खरं म्हणजे उभाठा आणि यांना कळायला हवा होता, त्याने अनुभवलंय ते, त्यामुळे उलट त्यांनी समर्थन करायला पाहिजे होतं त्या सगळ्या विषयामध्ये. पण ठीक आहे, मला तो काही मुद्दा नाही त्यामध्ये म्हणायचं आहे. मुळात असं आहे की सहज बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं आमच्या ताईने खूप चांगलं सांगितलं. काल विनोद तावडेंचं ऐका ताई 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 आता ऐकून घ्या ना ताई, माझं होऊ द्या ताई, माझं. सुषमाताई तुमच्याकडे येतो मी, केशवजींना पूर्ण करू दे. मुळात असं आहे की बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं उत्तम उदाहरण ताईने आम्हाला इथे दाखवून दिलं. काल बोलता बोलता गेला की विनोद तावडेंचं काल पैसे वाटप प्रकरण
कुठले पैसे वाटप, कुठलं काय, उगाच आपलं बोलता बोलता आपल्याला मिळालंय असं काही बरोबर नाही त्यातलं मुद्द्याशिवाय. त्यामुळे असं काही फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1. नंबर 2, खरं म्हणजे बटेंगे कटेंगे या सगळ्या विषयामध्ये भारतीय